नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या YouTube चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर या 5 अपडेट असणार आहे। यामध्ये महानिर्मिती भरती, तसेच जलसंपदा विभागाची निवड यादी, शिक्षक भरती अपडेट, वनरक्षक भरती अपडेट आणि पोलीस पाटील भरती अपडेट या 5 अपडेट या संदर्भात असणार आहे। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी शिक्षक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट जी आहे MSCB मध्ये एकूण 800 जागेची भरती येणार आहे आणि पदाचं नाव असणार आहे तंत्रज्ञ 3। हो मित्रांनो, तंत्रज्ञ 3 साठी एकूण 800 जागेची घोषणा केलेली आहे आणि लवकरच जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे। तर पहा मित्रांनो, यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा असणार आहेत तर आणि या बाकीचे 4 अपडेट। तर बघा मित्रांनो, लोकमत आजच्याच पेपरला जाहिरात आलेली आहे। महानिर्मिती विभागामध्ये ही भरती येणार आहे। पदाचं नाव असणार आहे तंत्रज्ञ 3। ज्या विद्यार्थ्याचा ITI झालेला आहे त्यांना या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे। एकूण जागा असणार आहे 800। यामध्ये ओपन कॅटेगरी 224, ECBC 80, EWS 80, OBC 152, विमाप्र 16, भजड 16, भजक 28, भजब 20, विज 24, ST कॅटेगरी 56, SC कॅटेगरी 105। ठीक आहे मित्रांनो, तर 800 जागेच्या भरतीला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे आणि लवकरच मित्रांनो येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार आहे। ही साईट दिलेली आहे, या साईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। अजून जाहिरात प्रसिद्ध व्हायची आहे, जाहिरात आल्याबरोबर तयार व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच। त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। दुसरी आणि महत्त्वाची अपडेट आहे जलसंपदा विभागाची निवड यादी केव्हा लागेल। तर बघा, यामध्ये यांनी प्रसिद्ध पत्रक पण जाहीर केलेलं आहे। जलसंपदा विभागाच्या गट ब व गट क पदाकरिताचे विभागनिहाय सामान्य निकाल जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तुमचा जो निकाल आहे हा जो आहे अगोदर प्रकाशित केलेला आहे। तर बघा, जलसंपदा विभागाअंतर्गत 7 परिमंडळातील विविध पदाकरिता स्वतंत्र निवड याद्या तयार करण्यात येत असून एकूण निवड याद्यांची संख्या विचारात घेता त्यांची व्याप्ती मोठी आहे। त्यानुसार TCS कंपनीकडून समांतर व सामाजिक आरक्षणानुसार निवड याद्या तयार करण्याची कार्यवाही चालू असून सदर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर विभागामार्फत तपासणी करून तत्काळ निवड याद्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, हा जो निकाल आहे हा लवकरच जाहीर केला जाणार आहे। तर निवड याद्या तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे। समांतर व सामाजिक आरक्षणानुसार या निवड याद्या लावल्या जाणार आहे। येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये तुमची निवड यादी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तिसरी आणि महत्त्वाची अपडेट आहे शिक्षक पद भरती बाबतची। तर मित्रांनो, शिक्षक पद भरतीबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केलेली आहे। पवित्र पोर्टलमार्फत ज्या विद्यार्थ्याची निवड केलेली होती त्या यादीवर आक्षेप घेऊन याबाबत याचिका पण दाखल करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघा पुढे काय म्हटलेलं आहे। तर या संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाअंती माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याचे निर्देश केले आहेत। तर मित्रांनो, एक चांगली गोष्ट आहे की ही जी भरती प्रक्रिया स्थगित न करता ही भरती प्रक्रिया पुढे ठेवण्याचे काम करण्यात आलेलं आहे। यावर कुठल्याही प्रकारची स्थगिती दिलेली नाही आहे। न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार पुढील कार्यवाही होईल। तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जाची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळविण्यात येत आहे। ठीक आहे, तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यासंदर्भात नेमून दिलेल्या ईमेल ॲड्रेसचाच वापर करावा। तर 25 फरवरीला जी निवड यादी लावण्यात आलेली होती त्या संदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। पण या ठिकाणी कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे हा असा की ही भरती प्रक्रिया स्थगित न करता ही भरती प्रक्रिया पुढे पण सुरूच राहणार आहे। ठीक आहे, चौथी अपडेट आहे ते वनरक्षक भरतीबाबतची। जर तुम्ही ठाणे वनविभागामध्ये अर्ज भरलेला असेल तर आता या ठिकाणी निवड यादी लावण्यात आलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे ते संपूर्ण यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। संबंधित विद्यार्थ्यांनी आपली निवड यादी या ठिकाणी चेक करून घ्यायची। ठीक आहे, तुम्ही बघू शकता अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी या दोन्ही याद्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। ठाणे वनविभागाअंतर्गत तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। संबंधित विद्यार्थ्यांनी आपली निवड यादी व्यवस्थित चेक करून घ्यायची। तसेच मित्रांनो, तुम्ही छत्रपती संभाजीनगर या वनविभागाअंतर्गत अर्ज भरलेला असेल याची पण निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। या विद्यार्थ्याचे नाव या यादीमध्ये आलेले आहे। तर त्यांची आता शारीरिक क्षमता चाचणी घेतल्या जाणार आहे। ती होणार आहे 15 मार्चला सकाळी 5 वाजतापासून। ठीक आहे, तर संपूर्ण माहिती या PDF मध्ये दिलेली आहे। संबंधित विद्यार्थ्यांनी आपली यादी चेक करायची आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची।
ठीक आहे मित्रांनो, हे दोन्ही याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. हे संपूर्ण यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे मित्रांनो, हे व्यवस्थित चेक करून घ्यायची. तर 5वी अपडेट आहे पोलीस पाटलांच्या मानधनाबाबतची. तर मित्रांनो, पोलीस पाटलांना अगोदर 6,500 रुपये मानधन मिळत होता, पण आता ही मानधन वाढवण्यात आलेले असून 15,000 करण्यात आलेले आहे. तर आता पोलीस पाटलांना दर महिन्याला 15,000 रुपये इतकं मानधन दिले जाणार आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस पाटलाची भरती अजून बाकी आहे. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये पोलीस पाटील बाबाच्या जाहिराती या जिल्ह्यानुसार प्रसिद्ध केल्या जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आता याचं मानधन वाढवण्यात आलेलं असून 6,500वरून 15,000 करण्यात आलेलं आहे. 5वी जे अपडेट आहे खूप महत्त्वाचे आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला संपूर्ण जर पीडीएफ लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, तर संपूर्ण माहिती पीडीएफ मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. ठीक आहे, तर व्हिडिओ ऑलरेडी लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.